नमस्कार, आगळी वेगळी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। होळी रे होळी पुरणाची पोळी। आज आपण बघतोय होळी विशेष पुरणाची पोळी आणि खीर कशी बनवायची। साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन तयार होते। बघा किती छान प्रकारे मऊ लुसलुशीत आपली पुरणपोळी झाली आहे। मी तोडून सुद्धा दाखवते। बघा चांगल्या प्रकारे असं आवरण तयार झालं आपलं। यातील पुरणही आपण भरपूर प्रमाणात भरलेला आहे। तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे नरम अशी पोळी झाली आहे आणि खीरही चांगली आपली दाटसर तयार झाली आहे। तर आपण होळी विशेष पुरणपोळी आणि खीर कशी बनवायची ते बघतोय। चला तर मग होळी स्पेशल पुरणपोळी आणि खीर बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण सर्वात प्रथम आपण पुरणपोळी आणि खीर कशी बनवायची ते बघूया। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करू। सर्वप्रथम इथं मी 1 तास हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती पाण्यामध्ये। यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलं होतं। तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपली डाळ अशी फुगलेली आहे। आपण हे अगोदर स्वच्छपैकी 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि नंतर भिजत घातली होती। आता आपण या पाण्यासकट ही डाळ आपण कुकरला लावणार आहोत। आता आपण हे कुकरच्या भांड्यात ही डाळ आपण पाण्यासकट घालून घेतली आहे। सर्वप्रथम आपण गॅस चालू करून घेऊया। गॅस हा मंद आचेवर ठेवूया आणि कुकर ठेवायचा। पण डाळ याच्यामध्ये पाण्यासकट घातली आहे। थोडं पाणी अजून ॲड करूया। अर्धा ग्लास इतकं पाणी टाकूया आणि थोडीशी हळद टाकूया रंग येण्यासाठी। आणि काय होते आपल्या डाळीला सुरेख रंग येतो म्हणून थोडीशी हळद टाकली आहे आपण। आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि मंद आचेवर 7 ते 8 शिट्ट्या काढून घेऊया। आपली इकडे डाळ शिजते तोवर आपण कणिक मळायला घेऊया। आपली डाळ शिजते तोवर आपण कणिक बघूया। एक बाउल भरून इथं मी एक परातीमध्ये यामध्ये 4 ते 5 पोळ्या होतील। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि रंग येण्यासाठी हळद घालून घेऊया। याने छान सुरेख रंग येतो। आणि 1 चम्मच तेल घालून घेऊया। तेलामुळे काय होते आपली कणिक हे चांगली मऊसूत होण्यासाठी मदत होते। आता आपण मळून घेऊया कणिक थोडं पाणी घालून। तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपण कणिक मळून घेतली आहे। घट्टसर अशी कणिक मळायची नाही आहे। थोडी आपली कणिक ही सैलच असली पाहिजे। आता यावर आपण थोडं तेल टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला कणकेचा गोळा हा छानपैकी तयार झाला आहे आणि दिसतोही खूप छान। याने काय होईल आपली कणिक ही सैल राहण्यास मदत होते, घट्ट बनत नाही। बघा किती छान प्रकारे आपली कणिक अशी मोठा असा गोळा बनायचा आहे आपल्याला। यावर पण झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटं असंच आपण बाजूला ठेवू। कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या काढून घेतल्या आहे आणि गॅस बंद केला आहे। तर आपण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता परफेक्ट प्रमाणात आपली डाळ अशी शिजली आहे। बघा छान प्रकारे डाळ आपली शिजून तयार झालेली आहे। चाळणीमध्ये ही डाळ घालून यातील सर्व पाणी गाळून घेऊया। तुम्ही बघू शकता संपूर्ण पाणी आपण चाळणीमधून गाळून घेतलं आहे आणि बघा आपल्या डाळीला ही सुरेख रंग आलेला आहे। आता आपण ह्या चाळणीमध्ये हे पुरण न वाटता ही डाळ आपण गाळून घेऊया। याप्रमाणे आपल्याला अशी ही डाळ चाळणीमध्येच गाळून घ्यायची आहे। चमच्याच्या साहाय्याने असं गरम असल्यामुळे हाताला चटके लागतात आपल्या, त्यामुळे शक्यतो चमच्याने चांगल्या प्रकारे ही डाळ आपल्याला गाळून घेता येते। याप्रमाणे आपण सगळी डाळ चमच्याने अशी काढणार आहोत। बघा किती पटकन होते ही आपले पटकन आपलं असं हे डाळीचं पुरण बनून या चाळणीमध्ये लवकर तयार होते। तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपण चाळणीमधून पुरण गाळून घेतलंय। बघा किती छान झालंय आपलं पुरण।
आपली डाळ ही खूप छान शिजली आहे. पण एक वाटी डाळीत 4-5 पोळ्या करता येतील एवढं पुरण झालंय आपलं, तुम्ही बघू शकता. आता आपण कढईमध्ये पुरण बनवायला घेऊया. सर्वप्रथम इथं मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. यामध्ये आपण 2 चमचे तूप घालून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपण 2 चमचे तूप घालून घेतलं आहे. आपलं तूप चांगल्या प्रकारे वितळलं की यामध्ये आपण पुरण घालून घेऊया. गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आपल्याला. आणि सोबतच इथं मी 1 वाटी किसून घेतलेला गूळ आहे, यामध्ये घालूया आपण. आपल्याला गूळ हा पूर्णपणे वितळेपर्यंत आपल्याला हे पुरण शिजून घ्यायचं आहे. आणि त्यासोबतच आपल्याला यामध्ये थोडीशी वेलची पूड घालायची आहे. आपल्याला चांगल्या प्रकारे हे पुरण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे हा गूळ वितळेपर्यंत. आणि आपलं पुरण हे घट्टसर जोपर्यंत होत नाही तोवर आपल्याला हे असं फिरून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं पुरण हे चांगल्यापैकी असं घट्ट झालेलं आहे. आपण या पुरणमध्ये गावरान गुळाचा वापर केला आहे, त्यामुळे याचा कलर चेंज झाला आहे. काही हरकत नाही, गावरान गूळ नेहमी वापरावा, कारण तो केमिकल नसतो त्यामध्ये. तो मी गावरान गूळच वापरते. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला. आपलं पुरण थंड होते तोवर आपण खीर बनवून घेऊया. इथं गॅसवर मी पातेल्यामध्ये बनवत आहे. पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं होतं. ह्यामध्ये आपण तूप घालून घेऊया. 1 चम्मच इतकं तूप घालून घेतलंय आपण. आणि 2 ते 3 चमचे बारीक रवा आहे. मी रव्यापासून बनवते आहे खीर. आता आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये चांगली लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. आपण ही लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. होळी म्हटलं की खीर आणि पुरणाची पोळी झालीच पाहिजे. क्या बात आहे. बघा आपली कणिक ही लालसर झाली आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे किसलेलं खोबरं आणि थोडेसे ड्रायफ्रूट आहे ते घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. आणि थोडीशी वेलची पूड आहे ते घालून घेऊया. आपलं मिश्रण जळायला नको म्हणून आपण 1 कप दूध घालून घेतो. आणि त्यासोबत अर्धी वाटी साखर घालून घेऊया. छान होते आपली ही खीर बनवून. सोबतच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला. मी यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. तुम्हाला हे सैल जर वाटत असेल, जास्त पाणी जर वाटत असेल तरी आपलं पाणी हे आटून जातं आणि आपलं खीर हे दाटसर होते. आता आपण दाटसर खीर होईपर्यंत ही शिजून घेऊया. खीर बनवून तयार होते तोवर आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया. इथं पुरण संपूर्णपणे थंड झालं आहे. तुम्ही बघू शकता चांगलं असं घट्टसर आपलं पुरण तयार झालं आहे. आणि आपली कणिक ही छान चांगल्या प्रकारे अशी झाली आहे. बघा किती मऊसूत झाली आहे. आता आपण पुरणपोळी करायला घेऊया. इथं मी कणकेचा गोळा घेतला आहे. थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. आणि आपल्याला हे थोडंसं पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला असंही गोल गोल करून घ्यायचं आहे. आपण मोदक कसे बनवतो त्या आकाराचा आपल्याला ही अशी याची पारी तयार करून घ्यायची आहे. संपूर्ण काठांनी आपल्याला पातळ करायची आहे, मधात जाड करायची आहे. याप्रमाणे तुम्ही बघू शकता आपण ही संपूर्ण अशी पारी करून घेतली आहे. आता आपल्याला पुरणचा सुद्धा असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता याप्रमाणे पुरणचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे पुरण यामध्ये भरून हे असं आपल्याला संपूर्ण ह्यामध्ये असं प्रेस करून घ्यायचं आहे. बघा आणि शिल्लकचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपला पोळपाट हा सटकतो म्हणून आपण या खाली एक रुमाल अंथरला आहे. आणि याला आता पिठात बुडवून घेऊया आपण. आणि आपल्याला हलक्या हाताने
पोळी करायची आहे. जास्त दाब देऊन आपल्याला पुरणपोळी लाटायची नाही आहे. तुम्ही बघू शकता अशी याप्रमाणे हलक्या हाताने आपल्याला पोळी करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी लाटून झाली आहे चांगल्या प्रकारे आणि पुरणही आपल्या यामध्ये चांगले दिसतंय बघा. आता आपण याला तव्यावरती छान खरपूस भाजून घेऊया. चांगल्या प्रकारे आपली पुरणपोळी टम्म फुगलेली आहे. आता आपण याला काढून घेऊया आणि दुसरी पोळी लाटून घेऊया. आता आपण काढून घेऊया. बघा आपल्या सगळ्या पोळ्या बनवून तयार झाल्या आहे. बघा इकडे आपली खीरही बनवून तयार झाली आहे. बघा दाटसर अशी आपली खीर बनवून तयार झाली आहे. आता जर आपल्याला सैल वाटत असेल तर थंड झाल्यावर हे पूर्णपणे अशी दाटसर होते. बघा चांगल्या प्रकारे खीर बनवून तयार झाली आहे आपली. आणि आता आपण गॅस बंद करूया. आणि त्याचबरोबर आपल्या पुरणपोळ्यासुद्धा बनवून तयार झाल्या आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या 5 पोळ्या तयार झाल्या आहेत. बघा आपली खीर आणि पुरणपोळी बनवून तयार आहे. बघा खीरही छान दाटसर झाली आहे. आणि आता मी तुम्हाला पोळीसुद्धा दाखवते. बघा तर तोडून दाखवते मी तुम्हाला. बघा किती दाटसर आपलं पुरण झालं आहे. आपलं यातलं चांगल्या प्रकारे अशी पुरणपोळी बनवून तयार झाली आहे आपली आणि छान नरम झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असे छान छान रेसिपी पदार्थ बनवून खात जा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.